पण आता हे सिनेमा बनवताना किंवा आता झालं ते अवॉर्ड मिळाले, गाजावाजा झाला, वर्षभर मला वाटतं सगळं चाललंय. हा. पण आता सिनेमा नक्की रिलीज कधी होणार आहे किंवा त्यासाठी काय प्रयत्न चालू आहे तुमचे? खरं तर सुरुवातीला मला वाटायचं की जेव्हा फिल्म बनवत होतो त्यावेळेस फिल्म बनवणं लय अवघड गोष्ट आहे, पण ती आहेच आहे. पण जेव्हा फिल्म बनली, त्याला इतके अवॉर्ड मिळाले, तेव्हा आता मला वाटतंय की फिल्म बनवण्यापेक्षा ती रिलीज करणं सगळ्यात जास्त अवघड गोष्ट आहे. बरं. आणि माझं तेच झालं की फिल्मला एवढे सारे अवॉर्ड मिळाले, एवढे सगळे रिकग्नायझेशन झालं, नॉमिनेशन्स मिळाले. त्याच्यानंतर भारताच्या बाहेर पण इंटरनॅशनलला बरेच गव्हर्नमेंटने आपल्या फेस्टिवल भरवले होते, तिकडे स्क्रीनिंग झाल्या. कान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये एक कान बाजार नावाचं एक कान मार्केट असतं, जिथं गव्हर्नमेंटने आपल्या स्टेट गव्हर्नमेंटने आणि फिल्म सिटीने तिकडे फिल्म पाठवली होती, तिकडे स्क्रीनिंग झालं, तिकडे पण मी गेलतो. लोकांना आवड आहे, पण फिल्म रिलीज करणं खूप अवघड गोष्ट आहे. आणि मी एवढ्या लोकांना आता उमरे जसं प्रोड्युसर म्हणून मी स्क्रिप्ट घेऊन घासत होतो, तर आता हार्ड डिस्क घेऊन मी उमरे सगळ्यांचे जिजवतोय म्हणजे की मी वेगवेगळ्या चॅनल्सला गेलो. आवडती लोकांना फिल्म, बरोबर. कमर्शियल फिल्म आणि एक सामाजिक विषय म्हणजे आर्ट फिल्म त्याला म्हणू शकतो आपण, म्हणतो. ह्याच्यामध्ये फरक आहे की आता ऑब्विसली ज्याच्यातून बिझनेस होतो तीच लोक ती गोष्ट घेणार. आणि म्हणजे ह्याच्यातून बिझनेस होत नाही असं म्हणत नाही मी, बरोबर आहे. पण एक ऑडियन्स वेगळा असतो. बरोबर आहे. कलात्मक फिल्मचा आणि कमर्शियलचा एक वेगळा असतो. बॉक्स ऑफिसवरती 100% त्याच्यावरती त्या वितरकांना, जे कोणी प्रेझेंटर आहेत त्यांना माहित असते इकडे आपण कमवतो, पण इकडे त्यांना शाश्वती थोडीफार कमी असते. हा, पण तो लवकरात लवकर माणूस मिळावा अशी म्हणजे मी पण सगळ्यांच्याकडे शुभेच्छा देतो. आणि फिल्म आम्हाला तो पाहायला मिळायला पाहिजे. नक्की नक्की. बरं, आता फिल्म बनवताना काय फक्त एकच नाहीये, बरेच तंत्रज्ञान याच्यात काम करतात. म्हणजे आता खरं तर कुठल्या म्हणजे आता फिल्म करताना टेक्निशियन कोण कोण होतं जिप्सीमध्ये, त्यांनी कसं सपोर्ट केला, काय काय? त्याच्यामध्ये सगळेच चांगले टेक्निशियन होते. खरोखर माझे सगळे जवळचे मित्र होते. आपलं थोडक्यात राहिलं दुसरं काम चालू असल्यामुळे आपली मिटिंग पण झाली होती. मी मग आर्ट बद्दलच बोलतो, बाकीचे सगळे होतेच चांगले. की नितीन बोरकर जे आर्ट डिरेक्टर आहेत फिल्मचे, बरोबर, आणि नितीनने खूप चांगलं काम केलं. आणि खरं सांगायचं ना, माझं बजेट कमी असल्यामुळं मी अगदीच खरं सांगतो की मी फक्त आहे ना, कुठल्याच जे टेक्निशियन होते लीडला जे होते, म्हणजे आर्ट डिरेक्टर आहे, कॉस्ट्युम डिझायनर, मेकअप आर्टिस्ट, इव्हन मी सुद्धा किंवा बाकी सगळेच, त्यांना मी कोणालाच खरं तर पैसे नाही दिलेले. त्यांना सांगितलं होतं की अशी गोष्ट आहे, मला फिल्म करायची, प्रोड्युसर मिळत नाहीये, मी स्वतः प्रोड्यूस करणार आणि कशी करणार आहे ते पण सांगितलं होतं. मी माझ्याकडचे काय सेव्हिंग्ज, त्याच्यानंतर आज पण मी ना खरं सांगतो 25,000 रुपये मी व्याज भरतो. बरोबर आहे. फायनान्स घेतलेला मी महिन्याला. तेव्हाच नितीनने सांगितलं की गोष्ट ऐकली, आणि नितीन म्हणला की नाही, मी आहे आणि मी मला देऊ नका, माझं काय जे पोरांचे पैसे आणि प्रॉपर्टीचे तेवढे द्या. आणि फ्री ऑफ कॉस्ट खरंच नितीनने काम केलं. आणि आज मी नितीनबद्दल एवढं बोलतोय असं की आज थोड्या दिवसापूर्वी नितीनचं दुःखद निधन झालं, आणि नितीनने खूप चांगलं काम केलं फिल्मला. आणि मला एक गोष्ट नितीनची आठवते अजून. मी जेव्हा ही जिप्सी जेव्हा मी सांगितलं की यार मी फिल्म करतोय, अनाऊन्स करत होतो त्यावेळेस, तर नितीनने मला आहे ना त्याचं स्वतःचा टेबल आणि खुर्ची मला गिफ्ट ऑफिसमध्ये आणून दिली होती. त्याचा टेम्पो त्याने भाड्याने लावला, त्याच्यामध्ये मला ऑफिसमध्ये वरती आणून दिले. म्हणले की आजपासून तुम्ही खुर्चीवरती बसायचं, टेबलवरती बसायचं, तुम्ही डिरेक्टर झाला. आज पण माझ्याकडे, पण आज नितीन नाहीये. नॅशनल मिळालं फिल्मला, पण त्यावेळेस नितीन आजारी नितीन नसला तरी तो सगळ्यांच्या मनामनात आहे, मी म्हणतो. कारण तोही माझा चांगला मित्र होता आणि अजूनही आहे असं मी म्हणेन. कारण बऱ्याच सिनेमाला त्यांनी मदत केलेली, बरंच काम केलेलं आहे. पण आता दैव गोष्टी असतात. पण खूप छान, म्हणजे सिनेमाचं काम खूप चांगलं झालं, तो आज खरं तर पाहायला पाहिजे होता. आणि दुसरं, आता बऱ्याच वहिनींचंही पाहिले मी, आपण बरेच सिनेमे पाहिले. प्रभात, तुला प्रभात दिवसभर बघत होतो आपण सकाळपासून रात्रीपर्यंत. मी प्रेक्षकाला सांगेल की सुरुवातीच्या काळात मी आता अभिनव कॉलेजला होतो, भारतीय विद्यापीठला होतो. मी कॉलेज सासवडवरून कॉलेजला 5 वर्ष सलग येऊन जाऊन केलंय. पण जो उरलेला वेळ असतो कॉलेज नंतर, तो काय करायचा, प्रभातला जाऊन 1-2, 3-3 सिनेमे पाहिजे, सलग बघायचे. मग म्हणजे असं व्हायचं. त्यावेळेस तुम्ही दोघं जर आलता, नवीन लग्न झालं तुमचं, आणि आपण एक सिनेमा पाहिला, बाहेर आल्यानंतर आपण चहा वडापाव खाल्ल्यानंतर असं वाटलं की परत एखादा पाहू शकतो आपण, परत पाहिला. त्यानंतर मी पुन्हा रात्री म्हणलं की तिसरा पाहायचा आहे, परत बघितला, तर तू आला गेला बाबा आता मी नवीन. म्हणजे काय होतं की एक सुरुवात, ती आवड होती सिनेमाची, तो अभ्यास केलाच पाहिजे, काम केलं पाहिजे.